BDO साहेबांना भेटण्यासाठी कल्पना आज सकाळी पहिल्या गाडीनं तालुक्याला आली होती. साहेबांना भेटण्यासाठी तिला तातडीचा निरोप मिळाला होता. साहेबांनी आपल्याला एवढ्या तातडीनं निरोप देऊन भेटायला का बरं बोलवलं असेल याचा ती मनात विचार करत करत त्यांच्या चेंबरमध्ये जायला लागली, तेव्हा तांबे शिपाई तिचा रस्ता अडवत दरडावण्याच्या सुरात तिला म्हणाला, मॅडम, मी आधी तुम्ही आल्याची वर्दी साहेबाला देतो. त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं तर तुम्हाला आज सोडतो. कल्पनाचा नाईलाज झाला. ती व्हरांड्यात रेंगाळायला लागली. मागे एकदा बाबल्याने तिची तक्रार केली होती, तेव्हा BDO साहेबांनी तिला खडसावलं होतं. तिची काहीही चूक नसताना तिला साहेबांची बोलणी खावी लागली होती. कदाचित भरतनं आपली साहेबांच्याकडे वर्दी लावलेली असावी, कारण तो आपल्यावर सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तिला भरतची शंका आली. कल्पनाने ग्रामपंचायत कार्यालयातनं त्याला शिव्या देऊन हकललं होतं. साहेब आलेल्या तक्रारीची शहानिशा कधी करत नाहीत, फाडफाड बोलून ते हाताखालच्या कर्मचाऱ्यांना अपमानित करतात याचा तिला अनुभव आलेला होता आणि त्यामुळे तिच्या मनात थोडी धाकधूक सुरू होती. कल्पना व्हरांड्यात विचार करत उभी असताना तांबे शिपाई तिच्याजवळ आला आणि तिला तुसडेपणानं म्हणाला, मॅडम, तुम्हाला साहेबांनी आज भेटायला बोलावले. कपाळावर आलेला घाम ओढणीनं पुसून कल्पना धडधडत्या छातीनं साहेबांच्या चेंबरमध्ये शिरली. साहेबांच्या समोर उभं राहून तिने त्यांना आदबीनं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. BDO साहेबांनी डोळे वटारून तिला सोनेरी काडीच्या जाड भिंगाच्या चष्म्यातनं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलत नव्हती. त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता. जणू ते नुकतंच एखादं प्रेत स्मशानभूमीत पोचवून आले असावेत असा त्यांचा चेहरा वाटत होता. त्यामुळे कल्पनाच्या भीतीत आणखीनच भर पडली. तिच्यावर नजर रोखून साहेबांनी तिला विचारलं, साळवी, मी तुला आज कशाला बोलवलंय याची तुला काही कल्पना आहे? नाही साहेब, कल्पना भीत भीत म्हणाली. मला सांग, तुझी वसुली किती टक्के झाली आहे? साहेब, माझी 70% वसुली झाली आहे. मग राहिलेली वसुली तू कधी पूर्ण करणार आहेस? या महिन्यात मी वसुली पूर्ण करते साहेब. हे बघ साळवी, तू आता या खात्यात अगदी नवीन नाही आहेस. तुला आता नोकरीत 1 वर्ष होऊन गेलं आहे. मी CO साहेबांना तुझ्याप्रमाणे सांगितलं तर ते मला फाडून खातील. तरी मी तुला वसुली पूर्ण करण्यासाठी मागच्या मीटिंगमध्ये ताकीद दिली होती. साहेब, काही घरं बंद आहेत, ते लोक मुंबईला राहतात. मला अडचणी सांगायच्या नाहीत, मी ऐकून घेणार नाही त्या. मला वरिष्ठांना उत्तरं द्यावी लागतात. काही ग्रामसेवकांनी 100% वसुली पूर्ण केली आहे आणि मला तुझी वसुली या आठवड्यात पूर्ण हवी आहे. साहेब, मी प्रयत्न करते. काम हवंय मला, आश्वासन नकोय, कळलं? हो साहेब. कल्पनाची घरपट्टी वसुली करायची शिल्लक होती ही गोष्ट सत्य होती, पण तालुक्यात बऱ्याच ग्रामसेवकांची वसुली पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे साहेबांच्या मनात नक्की काय आहे हे तिला कळेना. ती थोडा वेळ संभ्रमात पडली. कधीकधी साहेब इकडचं तिकडचं बोलून मूळ मुद्द्याला हात घालत. त्यांची ही सवय आता तिला ठाऊक झाली होती. साहेबांच्या घशाला कोरड पडली होती. त्यांनी समोर ठेवलेला पाण्याचा काचेचा ग्लास तोंडाला लावला. रुमालानं तोंड पुसत साहेबांनी कल्पनाला खालच्या आवाजात विचारलं, तुझ्याकडे आता पाखाडीचं काम सुरू आहे ना? हो साहेब. जोगदंडानं मला ते सांगितलं होतं. पाखाडीचं काम कोणी घेतलंय? भीमाप्पा राठोड यांनी ते काम घेतलंय. त्या राठोडला माझी भेट घ्यायला सांग. मला भेटल्याशिवाय तू त्याला त्याच्या कामाचा चेक देऊ नकोस, कळलं? हो साहेब. या चूक नाही होता कामा. नाही होणार साहेब. कसं आहे साळवी, हे परमुलखातले ठेकेदार 12 गावचं पाणी प्यायलेले असतात. कुणाला कशी थुंकी लावायची हे त्यांना बरोबर माहिती असतं. एकदा का त्यांच्या हातात कामाचा चेक पडला तर ते पुन्हा तोंड दाखवत नाहीत. देसाई इंजिनियरला सुद्धा मी तसं सांगून ठेवलंय. ते काम नीट करत नाहीत, मग आपण यांना का सोडा? मंजूर झालेली निम्मी रक्कम सुद्धा ते कामावर खर्च करत नाहीत आणि ही गोष्ट आमदारांना, सभापतींना सुद्धा ठाऊक आहे. मग मला त्यांना या ना त्या रूपानं खुश करावं लागतं आणि त्यासाठी मी ठेकेदारांच्याकडनं पैसे घेतो. हे सगळं मी तुला सांगण्याची गरज नव्हती, पण
काही अंतर्गत गोष्टी तुला कळाव्यात म्हणून मी हे तुला सांगितलंय. साहेब आता मवाळपणे तिच्याशी बोलत होते. मगाशी तिला वसुलीबद्दल ओरडून विचारणारे साहेब वेगळे होते आणि आत्ताचे साहेब वेगळे होते. साहेब आणि ठेकेदार यांच्यामधलं दलालाचं काम करणं आता कल्पनाच्या नशिबी आलं होतं. या कामाची तिने कधीच अपेक्षा केली नव्हती. तिच्या मनाला ते डाचू लागल्यावर ती थोडी खट्टू झाली. साहेबांचं निकडीचं काम आहे म्हणून ती किती घाईगडबडीनं तालुक्यात आली होती. इथे आल्यानंतर तिला त्यांच्या तोंडून भलतंच ऐकायला मिळालं होतं. तिला आता BDO साहेब लबाड कोल्ह्याच्या रूपात दिसत होते. खेकड्यांना पकडण्यासाठी नदीकिनारी जसा कोल्हा बिळात शेपूट घालून बसलेला असतो तसे आता तिला खुर्चीत बसलेले साहेब दिसत होते. साहेबांना प्रतिप्रश्न करायचा नसतो हे तिला आता चांगलंच ठाऊक झालं होतं. संपूर्ण तालुक्यात जलस्वराज्य प्रकल्प, संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, यशवंत ग्राम समृद्धी योजना आणि सर्व शिक्षा अभियान योजनेतनं पुष्कळ कामं सुरू होती. तालुक्यातल्या विकास कामांवर साहेबांचं बारीक लक्ष होतं. त्यासाठी ते त्यांच्या हाताखालचे कर्मचारी, अधिकारी यांची मदत घेत. त्यामुळे साहेबांच्याकडे नेहमी ठेकेदारांची वर्दळ सुरू असायची. कोणत्या गावात कोणतं काम सुरू आहे याची खडानखडा माहिती BDO साहेबांच्याकडे होती. साहेबांनी पुन्हा एकदा तिला तिच्या कामाची आठवण करून दिली, त्यांच्या कामाची आठवण करून दिली आणि मग त्यांनी तिला बाहेर जायची परवानगी दिली. सुटकेचा निश्वास टाकून कल्पना साहेबांच्या चेंबरमधनं एकदाची बाहेर पडली. बाहेर येऊन मोकळा श्वास घेत असताना तिला तिच्या डोळ्यांसमोर नार्वेकर भाऊसाहेब मोबाईलवर मोठ्या ऐटीत बोलताना दिसले. त्यांच्या अंगावर किमती सफारी होती, हातात बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या, गळ्यात 5 तोळ्याची सोन्याची चेन होती. एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या तोऱ्यात ते ऑफिसमध्ये वावरायचे. BDO साहेबांच्या ते खूप जवळचे. नार्वेकरांनी मोबाईल बंद करून खिशात ठेवल्यावर कल्पना त्यांच्याजवळ जात त्यांना नमस्कार भाऊसाहेब म्हणाली. अरे नमस्कार, कसं काय चाललंय तुझं? ठीक चाललंय. तुला काही अडचणी आहेत? नाही. हा तालुका तसा राजकारणी आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. तुला काही अडचण असेल तर मला कधीही केव्हाही बेलाशक सांगायचं. हो भाऊसाहेब. माझं तुझ्याकडे थोडं काम आहे. मी जरा साहेबांना भेटून येतो, तू थांब थोडा वेळ. ठीक आहे, थांबते. आता यांचं आपल्याकडे काय काम आहे? कल्पना मनात विचार करायला लागली. तांबे शिपायानं त्यांना नमस्कार करून लगेच आत सोडलं. नार्वेकर भाऊसाहेब समोर दिसताच BDO साहेब तोंडभर हसत त्यांना या 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 भाऊसाहेब असं म्हणाले. साहेबांनी त्यांना बळच आपल्या जवळच्या रिकाम्या खुर्चीत बसवून घेत त्यांना विचारलं, बोला नार्वेकर भाऊसाहेब, काय खबरबात? साहेब, मी तुमच्याकडे आज एक काम घेऊन आलो आहे. काम तसं अनौपचारिक आहे. नाही ठीक आहे ना, पण कामाचं स्वरूप मला कळू देत ना. सांगतो ना साहेब. काम असं आहे की येत्या 15 तारखेला तुमचा 50वा वाढदिवस आहे. हा तुमचा 50वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी मी आमच्या ग्रामसेवक संघटनेची मीटिंग घेतली आणि त्यात हा निर्णय टाकला. त्यासाठी मला तालुक्यातल्या सगळ्या ग्रामसेवकांनी पाठिंबा दिलाय. तेव्हा तालुक्याचे लोकप्रिय आणि धडाडीचे आमदार माननीय जगन्नाथराव भोसले यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि सोन्याची चेन देऊन तुमचा जाहीर सत्कार करायचा आमचा विचार आहे. या कार्यक्रमात आम्ही तालुक्यातल्या सर्व राजकीय पक्षातल्या प्रतिनिधींना सामील करून घेणार आहोत. साहेब, तुमच्या कामावर सगळे खुश आहेत. नार्वेकर न थांबता बोलत होते. त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दानं साहेबांचा चेहरा आनंदानं उजळून निघत होता. BDO म्हणून आपण तालुक्यात फार चांगलं काम करतो हे त्यांना आज नार्वेकरांच्या तोंडातून ऐकायला मिळालं होतं. त्या खुशीनं ते थोडा वेळ हवेत मोरपीसून तरंगायला लागले. नंतर त्यांच्या मनातला आनंद व्यक्त करत म्हणाले, नार्वेकर, अरे तुम्ही तर कमालच केलीत. माझी अनुमती आहे तुम्हाला. तुमची इच्छा नाही मोडू शकत मी. मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करायला तयार आहे नार्वेकर. मग नार्वेकर त्यांना पुढे म्हणाले, अहो साहेब, माणसाच्या आयुष्यात 50वा वाढदिवस एकदाच येतो. मग त्याचा आनंद आपण एकत्र येऊन नको का साजरा करायला? खरं म्हणायचं तर तुम्ही आमचे पोशिंदे आहात. काम करताना आमच्या हातनं चुका होतात, त्या तुम्ही पोटात घालता, त्याकडे तुम्ही डोळेझाक करता. म्हणून आमचे काही लोक अजून नोकरी करत आहेत, नाहीतर कधीच निलंबित होऊन घरी बसले असते.
पिरगावच्या आमरे ग्रामसेवकानं त्याच्या ग्रामपंचायतीत लाखो रुपयांची अफरातफर केली होती. तुम्ही CEO साहेबांना समजून सांगितलं म्हणून त्याचं निलंबन टळलं. मला त्यांनी सांगितलं बरं का, की साहेबांच्या वाढदिवसाला माझी वैयक्तिक भेट मी देणार आहे. आणि माझ्याकडनं त्यासाठी काही सहकार्य हवं असेल तर तसं तुम्ही मला आत्ता सांगा. अहो साहेब, तुम्ही सत्कारमूर्ती आहे. तुम्ही फक्त आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, आमची सेवा गोड म्हणून घ्यायची. अवश्य अवश्य अवश्य. साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही तालुक्यातल्या सगळ्या ठेकेदारांना निमंत्रण देणार आहोत. प्रत्येक ग्रामसेवकाला कामं वाटून दिली आहेत. तो भराडी ग्रामपंचायतीचा शिंदे ग्रामसेवक फार शहाणा आहे बरं का. कसलीही वर्गणी काढायची म्हटलं की लगेच हात आखडता घेतो. त्याला जरा सरळ करा की तुम्ही. त्याच्याकडे जी विकासाची कामं सुरू आहेत ना, त्याला काही दर्जा नाही. सरपंचाला हाताशी धरून बोगस कामं करतो तो. त्याच्या दप्तराची एकदा तुम्ही तपासणी करा. त्याच्या दप्तरात खूप त्रुटी आहेत. तुम्ही त्याला शोकॉज नोटीस दिली ना की सुतासारखा सरळ होईल बघा. नार्वेकर, शिंदे ग्रामसेवकाला सरळ करायची जबाबदारी माझी. काळजी करू नका. मी त्याच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करतो, त्याला मेमो देतो. पण मग तुम्ही त्याची बाजू घेऊन माझ्याकडे मांडवली करण्यासाठी येऊ नका, म्हणजे झालं नाही का. साहेब, मी त्याची मध्यस्थी करण्यासाठी तुमच्याकडे कधीही येणार नाही. बघा नार्वेकर, प्रत्येक ग्रामसेवकाच्या नाड्या शेवटी माझ्या हातात आहेत. शासनानं मला ते अधिकार दिले नसते तर मला कोणी विचारलंही नसतं. साहेब, कुणाला अंजारायचं, कुणाला गोंजारायचं, कुणाला दूर सारायचं ही कला तुम्हाला फार चांगली जमते बरं का. अहो तसं नसतं ना तर तालुक्यातले ग्रामसेवक फार शेफारले असते. नार्वेकर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे काम चांगलं करतो त्याला मी त्याचं श्रेय नक्की देतो. जो कोणी मी सांगितलेलं काम करत नाही त्याला मी शिक्षा करतो. मग मी त्याला दयामाया नाही दाखवत. कल्पना नार्वेकरांची वाट बघत व्हरांड्यात लाकडी बाकावर बसली होती. तिला खूप कंटाळा आला होता आता. नार्वेकर भाऊसाहेबांनी नाहक आपल्याला थांबायला सांगितलं असा ती तिच्या मनात विचार करत होती आणि नार्वेकर बाहेर यायची वाट बघत होती. तालुका पंचायत समिती कार्यालयातले कारकून, अव्वल कारकून खाली मान घालून फाईल्स चाळत होते. त्यांच्या गंभीर चेहऱ्याकडे बघितलं की वाटायचं की ही माणसं आयुष्यात कधी हसली तरी असतील का. किंबहुना जीवन हसण्यासाठी असतं हे यांना ठाऊक तरी असेल का. हसत हसत जीवन जगण्यात अधिक आनंद असतो हे यांना कोणीतरी सांगायला हवं. जणू ते मानवी यंत्र बनून समोरचं काम मुकाटपणे करत होते. मनावर दडपण घेऊन जगणारी माणसं आयुष्यात कधी सुखी होत नाहीत. शिपाई हातात जाडजूड फाईल्स घेऊन त्रासिक चेहऱ्यानं इकडून तिकडे जात होते. तोंडावर आलेला घाम ओढणीनं पुसून कल्पना नार्वेकरांची वाट पाहायला लागली. BDO साहेबांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारून नार्वेकर त्यांच्या चेंबरमधनं एकदाचे बाहेर पडले आणि त्यांना समोर बघून कल्पना बसलेल्या जागेवरनं उठून उभी राहिली. नार्वेकर तिच्याजवळ येत तिला हसत हसत म्हणाले, साळवी, मी आत्ता साहेबांना सांगितलं की तू अजून या खात्यात मुरलेली नाही आहेस, तेव्हा तुम्ही तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. साहेबांनी मला तसा शब्द दिलाय बरं का. हे बघ, ते जरी आपल्याला काही बोलले ना तर आपण त्यांचं कधी मनात वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण ते आपलं कधी नुकसान करणार नाहीत. याच्या आधी पांचाळ नावाचे BDO होते. ते बोलायचे नाहीत, कागदावर घ्यायचे. त्यामुळे 2-3 ग्रामसेवकांना कायमचं घरी बसायला लागलं. नार्वेकर भाऊसाहेब, अहो साहेब मला माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांच्या बोलण्याचा मला नाही राग येत. तुला मी एक सांगतो, लोकांनी कितीही तक्रारी करू दे, जर साहेब आपल्या पाठीशी उभे असतील ना ठामपणे तर त्यांच्या तक्रारीने आपलं काहीही नुकसान होत नाही. मागे बाबल्या नावाच्या ग्रामस्थानं तुझी साहेबांच्याकडे तक्रार केली होती. साहेबांनी ते माझ्या कानावर घातलं. मग मी तुझी बाजू साहेबांना समजावून दिली, तेव्हा साहेब शांत बसले. नाहीतर तुला त्याच वेळी ते मेमो देणार होते. नोकरी करायची म्हटलं ना की साहेबांची मर्जी सांभाळावी लागते बघ. अगं वेळ प्रसंगी आपल्यालाच उपयोग होतो. पण भाऊसाहेब, तो बाबल्या माणूस खोटारडा आहे हो. हे बघ साळवी, ही लोकशाही आहे. लोकांच्या तक्रारीची आधी दखल घ्यावी लागते. त्यांची दखल घेतली नाही तर ते वरपर्यंत जातात, मग त्याचा आपल्याला आणखीन त्रास होतो. मुंगीहून साखर कशी खावी ते कुणीही नार्वेकर भाऊसाहेबांच्याकडनं शिकून घ्यावं. ही कला त्यांना अवगत असल्यानं तालुक्यात त्यांच्याशिवाय वरिष्ठांचं पान हलायचं नाही. ते म्हणतील त्या ग्रामपंचायतीत त्यांची बदली साहेब करत. नार्वेकर एखाद्या ग्रामपंचायतीत बदली होऊन गेले तर आधी दारू, मटण आणि पैसे देऊन सरपंचाला वश करून घेत.
निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना दारू मटणाच्या पार्ट्या देत. गोड बोलून नार्वेकर त्यांना घोड्यावर चढवीत. त्यांच्या सह्या त्यांना हव्या त्या कागदावर घेत. प्रेमात कौमार्य भंग झाल्यावर जशी एखादी तरुणी भानावर येते, तसं नार्वेकर भाऊसाहेबांनी ग्रामपंचायतीची संपूर्ण तिजोरी रिकामी केल्यावर लोक भानावर येत. बोंबाबोंब झाली की नार्वेकर लगेच साहेबांना सांगून त्या ग्रामपंचायतीतनं अन्यत्र बदली करून घेत. ग्रामस्थ काही दिवस आरडाओरड करत मग शांत होत. नार्वेकर भाऊसाहेबांच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. एखाद्या मंत्र्याप्रमाणे त्यांचा थाट होता. शासनाचे ते तृतीय श्रेणीतले कर्मचारी होते, तरी त्यांच्या नावे मुंबई गोवा हायवेला लागून त्यांचा स्वप्नपूर्ती नावाचा बंगला होता. त्या दुमजली बंगल्याच्या भोवतीनं छान बगीचा होता. आंबा, काजू, चिकू, नारळ, पोफळी ही झाडं त्यांनी त्या बगीच्यात लावलेली होती. त्यांच्या बंगल्याच्या फाटकाजवळ रात्री दोन्ही बाजूला मर्क्युरी दिवे पेटत. बंगल्यासमोर त्यांची मारुती झेन गाडी उभी असायची. नार्वेकर भाऊसाहेब गाडीत बसायला आले की गाडीचा ड्रायव्हर लगबगीनं गाडीचा दरवाजा त्यांना उघडून द्यायचा. नार्वेकर भाऊसाहेब कधी कधी मनात विचार करत की मी जर प्रामाणिकपणे नोकरी केली असती तर कोणीही मला आज एवढा मान दिला नसता. मी गाडी बंगल्याचा मालक होऊ शकलो नसतो. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. नार्वेकर भाऊसाहेब सरकारी पैशावर डल्ला मारून अगदी मजेत आयुष्य जगत होते. संपूर्ण तालुक्यात त्यांना मोठा मान होता. कल्पना मनात विचार करत होती की या माणसाला डावलून मी नोकरी करूच शकणार नाही. सुसरीबाई तुझी पाठ मऊ असं म्हणायला आपलं काय नुकसान आहे. ती त्यांना म्हणाली, भाऊसाहेब मला काम करताना कधी अडचण आली ना की मी तुमचा सल्ला घेईन. बेलाशक, कसलंही काम असू दे तुझं, ते झालं म्हणून समज. BDO साहेब जेव्हा या तालुक्यात बदलून आले ना तेव्हा त्यांनी आधी मला बोलवलं. मी त्यांना त्यावेळी सर्वतोपरी मदत केली. आत्तासुद्धा मला ते कधी डावलत नाहीत. म्हणूनच ना त्यांचा 50वा वाढदिवस आपण मोठ्या थाटात साजरा करायचा. मी आणि पूजा साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहू. तिचं बोलणं ऐकून मगापासून धो धो बोलणारे नार्वेकर वाच्या जावी तसे गप्प झाले. त्यांचा चेहरा गंभीर दिसायला लागला. कल्पना भांबवून त्यांच्या चेहऱ्याकडे वेड्यासारखी बघत होती. रुमालानं चेहरा पुसत नार्वेकर तिला दुःखी आवाजात सांगायला लागले, अरे साळवी, फार वाईट घटना घडली आहे ग. त्या पूजानं परवा कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली. कालच तिच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही 4-5 ग्रामसेवक तिच्या गावी हजर झालो होतो. फार वाईट झालं. लोक म्हणतात की ग्रामपंचायतीच्या पैशाची तिने अफरातफर केली असेल म्हणून तिने आत्महत्या केली. सत्य काय आहे ते लवकर कळेल. कुणाचं मरण कुठे होईल हे कोणाला सांगता येत नाही. तशी ती पूजा स्वभावानं हळवी होती नाही का. ही वाईट बातमी ऐकून कल्पनाला एकदम धक्का बसला. तिला ग्लानी आल्यासारखं वाटायला लागलं. कुणीतरी निर्दयीपणे तिच्या काळजावर धारदार सुरीनं वार केल्याप्रमाणे ती आतल्यात वेदनेनं तळमळायला लागली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःला सावरलं आणि नार्वेकरांना कशीबशी म्हणाली, भाऊसाहेब माझी गाडीची वेळ झाली, मी निघते भाऊसाहेब. कल्पना दुःखी मनानं एसटीत येऊन बसली. तिच्या गळणाऱ्या डोळ्यांपुढे निर्विकार निष्पाप चेहऱ्याची पूजा दिसत होती. ती आता तिला कधीच भेटणार नव्हती. लोक काहीही म्हणू दे, पण पूजानं का आत्महत्या केली हे फक्त कल्पनाला ठाऊक होतं. पूजानं मोठ्या विश्वासानं तिला तिच्या प्रेमभंगाची दुःखद कहाणी सांगितली होती. पण पूजा एवढी टोकाची भूमिका घेऊन या जगातनं कायमची निघून जाईल असं कल्पनाला कधी वाटलं नव्हतं. ज्याच्यावर पूजानं मनापासून प्रेम केलं होतं, ज्याला तिने सर्वस्व बहाल केलं होतं, तो पुरुष शेवटी दगाबाज निघाला. प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्याने तिला वाऱ्यावर सोडून दिलं. त्याचं प्रेम खोटं होतं. दांभिक प्रेमाला पूजा बळी पडली होती. त्या दगाबाज प्रवीणसाठी पूजानं आपल्या आयुष्याची आहुती द्यायला नको होती असं कल्पनाला वाटायला लागलं. उत्कट प्रेमानं आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पतंगाची त्या दिव्याला कुठे पर्वा असते. पूजाच्या आत्महत्येची वार्ता ऐकून कल्पना तापलेल्या वाळूत तडफडणाऱ्या माशाप्रमाणे आतल्या आत असह्य वेदनेनं तळमळत होती. गवताच्या पातीप्रमाणे तिचं काळीज थरथर कापत होतं. तिचा चेहरा घामानं डबडबला होता. ओढणीने तिने तिचा चेहरा पुसला, कोरडा केला.
काळा धूर ओकत बस डांबरी सडकेवरनं वेगानं जांभूळगावच्या दिशेनं धावत होती. श्रोते हो, हा होता भाग 16वा रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा 17वा भाग दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.